सगळे थक्क झाले होते. काव्याकडे पाहून कुणाचाच विश्वास बसत नव्हता. एक निरागस दिसणारी मुलगी इतकी गोड कसं असू शकते हे कोणालाही वाटत नव्हतं. काव्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, तरीही ती मीराकडे रोखून बघत होती. तिला आजच उमगलं होतं की मीरा किती चांगली अभिनय करू शकते. मीरा, तू स्वतः पायऱ्यावरून घसरली आणि आता या अश्रूंनी सर्वांनाच फसवणार आहेस. तुझ्या निष्पाप बाळाची मला खरोखरच कीव येते, काव्या म्हणाली. सगळ्यांनी ऐका, मीरा ओरडली. ही काय बोलते ते ऐकलत का? मी त्या बाळाची आई आहे. मीच माझं बाळ मारणार आणि ते बाळ ते रुद्रचं होतं. सानिका घाबरून काव्याचा हात धरत म्हणाली, काय ती रुद्रच्या बाळाची आई आहे? पण रुद्र जेव्हा बाळ गमावलं तेव्हा तो इतका रागावला होता. आता त्याला वाटलं की हे काव्यामुळेच झालं तर. सगळे कान देऊन ऐकत होते आणि कुजबुजवायला लागले. काव्य इतकी धाडसी. अगं, एक बाई म्हणाली होती ना की काव्याला रुद्रचं बाळ होणे असह्य होतं. आता समजते का ते खरं होतं का? मग मीरा खरंच रुद्रच्या बाळाची आई होती का? ते का मारेल मग? काही क्षणासाठी मीराला लोकांचा पाठिंबा मिळाल्यागत वाटलं. ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी काव्याकडे पाहत म्हणाली, माझं बाळ मला परत दे. काव्य दात ओढत चावत तिच्या दिशेने गेली आणि तिचा हात घट्ट पकडला. काव्या, काय करतेस तू? सोड मला, मीरा घाबरून म्हणाली. काव्या, प्लीज शांत हो, असं काही करू नकोस. सानिका देखील घाबरली होती. काव्य तिला ओढून ऑफिस बाहेर घेऊन गेली. मीरा ओरडत राहिली. अचानकच काव्याने तिच्या गालावर एक जोरदार चापट मारली. तू वेडी झालीस का? मीरा चित्कारली. मी तुला काही केलंस का? तू किती निर्लज्ज आहेस. तुला माहीत आहे की ते बाळ रुद्रच नाही आणि तरीही तू माझ्या कंपनीत नाटक करत आलीस. मीरा हसली. का गं, पुन्हा काही रेकॉर्ड करणार आहेस का? मी तर म्हणते ते बाळ रुद्रचंच आहे, तुला वाटो किंवा न वाटो. ती आता काहीच उघड बोलणार नव्हती. हे काव्यालाही कळलं. माझं नाव खराब करायचं तुला ना? ठीक आहे, कर. मी अशा बदनामीतून किती वेळा बाहेर आले. तुझ्यासारख्यांना घाबरत नाही मी. पण लक्षात ठेव, पुन्हा आमच्या कंपनीत येऊ नकोस. मीरा खिदळली. मी येणार, पुन्हा येणार. काव्याने तिचं मनगट घट्ट पकडलं. मग तुला जबरदस्तीने हटवावं लागेल. थांबा. पाठीमागून एक गंभीर आवाज आला. रुद्र पुढे आला. त्याने मीराकडे पाहिलं आणि तिचे डोळे गडद झाले. मीरा लगेच रडायला लागली. रुद्र, मी समजलं होतं की तू माझ्याबद्दल आता काळजी करत नाहीस. काव्याने वर पाहिलं. तू अजूनही हिची बाजू घेणार का? रुद्र निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, तू इथून निघून जा. काय, तुला माझं वागणं आवडलं नाही? काव्याने रागाने बोट चावले आणि अचानक रुद्रसमोर मीराच्या गालावर आणखी एक चापट मारली. मीरा रडतच राहिली, पण रुद्रसमोर तिने प्रतिकार केला नाही. रुद्रने काव्याचा हात धरला. तू निघून जा, नाहीतर तुला पुन्हा काम करायला मिळणार नाही. काव्याचं हसू थांबलं. हा माणूस सगळ्यावर विश्वास ठेवला, पण तिच्यावर कधीच नाही. ती मीराकडे कटाक्ष टाकत तिथून निघून गेली. रुद्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. मीरा पुन्हा त्याच्या अंगावर ढसाढसा रडत म्हणाली, तू पाहिलं ना, तिने माझ्यावर हात उगारणं सुरू केले. ती मला सतावते. रुद्र, मला मारेल ती. रुद्रने तिच्याकडे पाहत म्हटलं, माझ्या नजरेतून नाहीस उतरलास, पण आता इथून निघून जा. पुणे सिटी सोडून दे. मीरा थबकली. काय, रुद्र अजूनही काव्याच्या बाजूने आहे? तुला खरंच काव्याशी प्रेम आहे का? ती म्हणाली. रुद्र काही बोलला नाही, पण नकारही दिला नाही. मीरा आतून कोसळली. मग मी काय कमी आहे? मी फक्त एक डिझायनरचं नाव असलेल्या मुलीशी कशी हार मानू? ती थोडं हसली आणि म्हणाली, मी काही जात नाही. जर तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस तर मी सगळ्यांना सांगेन की मी तुझं बाळ गमावलं आणि त्याची जबाबदार काव्य आहे. रुद्रच्या चेहऱ्यावरच भीषण सावली उमटली. तू इथून निघणार, चालत की उचलून न्यायचं? मीरा थोडीशी घाबरली. मी तुझं प्राण वाचवलं होतं आणि आता तू मला असं वागवणं, तुला शिक्षा मिळेल. ती म्हणाली, मी गायब झाले तर सगळं जग समजेल आणि हे झाकता येणार नाही. इंटरनेटवर काहीही लपणार नाही. रुद्रने गंभीरपणे विचारलं, तुला हवंय काय? मीरा म्हणाली, मला घरामध्ये राहू दे. लोक काय बोलतात त्यात तू लुडबुड करणार नाहीस. जर मला सुखाने जगू दिलं नाही तर मी सगळ्यांना अस्वस्थ करेन. रुद्र, ज्याचं खरं नाव गायकवाड, तर थोड्या वेळाने म्हणाला, ठीक आहे, मी मान्य करतो. त्याने पाठ फिरवली. माधव त्याच्या मागे होता. सर, तिला नाहीसं करणं अशक्य नाही, माधव म्हणाला, पण तिने माझं प्राण वाचवलं होतं. रुद्रने आकाशाकडे पाहत म्हणाला, मला पुन्हा एकदा शिक्षा भोगायची नाही.